परवा मी एका कार्यक्रम मुलाखतीत कुठेतरी म्हणालो की मला झेंडूबाम खूप लागतो झोपताना. मला प्रेक्षक आजकाल झेंडूबामच्या डब्याच आणून देतात. पुढचा प्रश्न जरा तुझ्यासाठी थोडा धोक्याचा असू शकतो. पहिलं प्रेम काय, बायको की वडापाव? नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला लवकरच सुरू होतोय आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे या शोचा सूत्रसंचालक संघर्षण खराडे. हाय. नमस्कार. हाय. कसा आहेस? एकदम छान, टकाटक. खूप दिवसांनी म्हटलं, खूप महिन्यांनी म्हटलं. हो, म्हणजे कुटुंब कीर्तनच्या तू प्रेस कॉन्फरन्सला आली होती, त्याच्यानंतर आत्ता आलीस. कसं आहेस? कसं चाललंय आयुष्य? एकदम टकाटक, मज्जेत, छान. आणि पुन्हा एकदा खवय्ये सुरू होतोय, सो किती एक्साइटेड आहेस? एकदा परत घरी आलायस झी मराठीवर. कायम आम्ही सारे खवय्ये ह्या कार्यक्रमासाठी एक कप्पा राखूनच ठेवलेला आहे, तारखांचा, एनर्जीचा, तब्येतीचा, घराचा. कारण हा कार्यक्रम माझा काळजाच्या अत्यंत जवळचा कार्यक्रम आहे. मला फार अभिमानाने सांगावंसं वाटतं, माझं घर या कार्यक्रमामुळे झालं. 2011 पासून मी हा कार्यक्रम करतोय, खूप वर्ष झाली. त्याच्यामुळे हा जोड जो आहे तो अतूट आहे आणि मी त्याच्यात खूप आनंदी आहे. आता सेट खवय्येचं आहे. आजचं जेवण ऑर्डर केलेलंच की असं घरून घरचा डब्बा आलेला होता? नाही, मी घरचा डब्बा आणला होता. म्हणजे सोयाबीनची उसळ आणि भाकरी असं मी घरून आणलं होतं आणि ते खाल्लं मी. आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे, त्याच्यामुळे गप्पांच्या वेळेस आपण रॅपिड फायर घेणार आहोत. सो माझ्याकडे काही प्रश्न आहेत ज्याची तुला खरी खरी आणि पट्टापट उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे? ठीक आहे. ओके, मला सांग, जर का पिठलं भाकरी प्राईम डिलिव्हरी मध्ये आली असती तर ते रोज खाल्लं असतं? नाही. नाही. तुझं फेवरेट खाणं हे कायम ऍड टू कार्ट जातं की ऍड टू तोंडात जातं? म्हणजे ऑनलाईन जेव्हा आपण सर्च करतो, काहीतरी फूड आयटम्स नवीन नवीन दिसतात किंवा काहीतरी नवीन ओपन झाले असं आपल्याला कळतं, तर ते आपण ऍड करून ठेवतो ना नंतर खायला. सो ते तू ऍड करून ठेवतोस का लगेच ऑर्डर करून ते खाऊनच? ऍड टू पोट डायरेक्ट. मी थांबत नाही. एखादं फूड ऑर्डर केल्यानंतर ते आउट ऑफ डिलिव्हरी झालंय हे कळल्यानंतर पण कधी घरी जेवण बनवायला घेतलंय का? हो, झालंय असं. मध्यंतरी काय झालं, आपण वर्ल्ड कप जिंकलो होतो, बहुतेक T20 का कुठला तरी वर्ल्ड कप जिंकलो होतो. आणि त्या दिवशी रात्री मी 11:30 वाजता ऑर्डर केलं आणि मॅच रात्री उशिरा संपल्यामुळे ऑनलाईन वाले सगळे जिकडे तिकडे पांगले होते. ते फूड मी 1, 1.5, 2 तास झाले तरी आलं नव्हतं. शेवटी मी रात्री 2:15 वाजता खिचडी लावली आणि ती 2:30-2:45 एकट्याने खाल्ली. सो पुढचा प्रश्न जरा तुझ्यासाठी थोडा धोक्याचा असू शकतो. पहिलं प्रेम काय, बायको की वडापाव? बायको आणि वडापाव मध्ये बायको. तू जर पुरणाची पोळी म्हणाली असतीस तर मी पुरणाची पोळी म्हणला असतो. विचारायला पाहिजे. सिग्नेचर डिश काय आहे तुझी? पुरणाची पोळी मला खूप आवडते. एखादं लहानपणीचं असं आपल्या आठवणी असतात ना खूप, की मी लहान असताना हे खायचो, मला हेच आवडायचं ह्या जागी गेल्यानंतर खायला. सो असा तुझा असा काही छान एखादा पदार्थ आहे का की तिकडचा तुला तोच आवडतो खायला आणि त्याची खास काहीतरी आठवण आहे? तिकडचा म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये मुरमुरे लावून आम्ही फार खातो. तर मी लहानपणापासून ते मुरमुरे एवढे खात आलोय आणि एवढे खायला मला आवडतात. तेल तिखट मीठ घालायचं, पुड चटणी, मेथकूट घालायचं आणि कच्चे शेंगदाणे घालून छान कालवायचं आणि ते करून करून खात बसायचं. मी 2-2 तास ते टोपलं खायचो. अजूनही खातो. ते लहानपणीचा आयटम मला फार आवडतो. आय थिंक ह्याचीच एक पोस्ट पण टाकली होतीस ना तू, नाटकाच्या प्रयोगाला गेला होतास? करेक्ट. त्याच्यानंतर मला खूप नाटकाच्या प्रयोगाला त्यांना प्रेक्षकांनी मुरमुऱ्याचे डबे आणून दिले. मी विचारणारच होते की असं कधी झालंय का की फॅन्स आवडीचा पदार्थ कळल्यावरती घेऊन येतात? हो, परवा मी एका कार्यक्रम मुलाखतीत कुठेतरी म्हणालो की मला झेंडूबाम खूप लागतो झोपताना. मला प्रेक्षक आजकाल झेंडूबामच्या डब्याच आणून देतात. तू कधी जेवण बनवतोस? नेहमी. मी वरण भात भाजी पोळी सगळा स्वयंपाक येतो. कधी कधी मी आईला आणि घरातल्या सगळ्या लोकांना म्हणतो की तुम्ही आज बाहेर थांबा, मी स्वयंपाक करतो. आणि मी करतो. कढी पासून वरण भात भाजी पोळी सगळं करतो. नाटकामध्ये तू इम्प्रोव्हायझेशन करतोस असं कधी, तर तेव्हा असं जेवणामध्ये कधी करतोस का इम्प्रोव्हायझेशन? असं घरच्यांची रिॲक्शन, अरे हे पण झालं, हे पण होऊ शकतं? नाही, काय मुळात स्वयंपाक मला बेसिक येतो, म्हणजे सगळं करता येतं, पण त्यात इम्प्रोव्हाइज करण्या एवढा हातखंडा नाहीये. त्याच्यामुळे आहे तेच नीटनेटकं करायचा प्रयत्न करतो. बायकोच्या हातची एखादी अशी डिश असते ना की जी कायम आपण किती खाल्ली तरी ती आवडूच शकते, तर अशी कुठची डिश आहे की जी 10 वेळा तरी ती बनवली तरी 11 वेळा तू तितकंच वा असंच म्हणशील? तिच्या हातचा चहा कुणीच करू शकत नाही. मला जसा लागतो, जादा पाणी कम दूध थोडा आलं मार्के, तो माझ्या आईलाही येत नाही. इतका ती अप्रतिम चहा करते. बाकी छान करते, पण तिच्या हातचा चहा हा रिप्लेसेबल नाहीये, तो तीच करू शकते. घरी सासू सासरे येणार आहेत हे कळल्यानंतर तुझी आणि बायकोमध्ये दोघांमध्ये सगळ्यात जास्त किचन साठीची एक्साइटमेंट कोणाची असते आणि टेन्शन कोणाला असते? नाही, खरं सांगू का, म्हणजे माझे आई बाबा येणार आहेत म्हणल्यावर
नाही आमचे आई बाबा जरी येणार हा तिचे आई बाबा तसे खूप साधे सरळ सोपे आहेत. त्यांच्या काही आवडी निवडी नाही. म्हणजे ठेविले आनंद ते तैसेची राहावे. त्यांना वरण भात वाढला तरी ते आनंदाने खातील आणि सागर संगीत पंचपक्वान्न केलं तरी आनंदाने खातात. त्याच्यामुळे टेन्शनच नाही त्यांचं काही. आणि आमचे आई बाबा आल्यानंतर आमची आईच किचन मध्ये घुसते. त्याच्यामुळे उलट शलाका रिलॅक्स असते की चला आता तर काही करायचंच काम नाही. अशी गंमत आहे. ताट कोणी वाढायचं याच्यावरून भांडण होतं तुमच्यात? नाही अजिबात नाही. आपापलंच वाढून घेतात? नाही, आमची आई एकतर वाढते किंवा शलाका वाढते. त्या दोघी जर बिझी असतील तर मग मी आणि माझा धाकटा भाऊ आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जण वाढून घेतं. कारण आमच्याकडे ते डाव्या बाजूला मीठ मग कोशिंबीर मग लोणचं, उजव्या बाजूला भाजी मग मध्ये वरण असं प्रॉपर एकदम रोजच्या जेवणात आहे. हो. मला सांग की तांदूळाचं एक पोतं की एक पोतभर कविता लिहायला का म्हणजे उगवायला का खायला? काय उगवायला? नाही पोतभर कविता. कविताच आवडतील. खवय्या होण्यासाठी तुला काय वाटतं काय लागतं? म्हणजे पोट लागतं, आवड लागते का परवानगी लागते? मन मोकळं लागतं. मोकळ्या मनाचा माणूस उत्तम खाऊ शकतो. मनात आढी असली की माणसाला हे आवडत नाही ते आवडत नाही कशाला. मस्त आपलं छान मी म्हणजे काय म्हणतात त्याला मी सगळं खातो. फक्त मी प्रमाणात खातो मी सगळं व्हेज प्रकारातलं. लहान असताना गावी असताना अशी एक आजी आजोबाचे आपल्याला आपल्या आवडीचं सगळं बनवून देतात. असं तेव्हा असं एक ठरलेलं वाक्य काय असायचं तुझं आजीसाठी की आजी अजून वाढ की आजी आता बास? आजी आता पुरे हेच होतं. कारण आमची आजी कणकेचा शिरा करायची ज्याला आम्ही लाल शिरा म्हणायचो. तो त्या कणकेचा शिरा प्लेटमध्ये असताना ती प्रेमापोटी इतकं तूप घालायची की तो शिरा पिळला तर किलोभर तूप निघल. इतका ती तो कणकेचा शिरा माझ्या नातवांनी खाल्लं पाहिजे म्हणून तुपात करायची. पण त्याची चव आणि तो जो खरपूस होतो ना खाली कणकेचा शिरा आजी आता पुरे असं व्हायचं. तू आता खवय्येचं सूत्रसंचालन करतोस. मला सांग की पाककृती एखाद्याला शिकवणं ते सांगणं हे तुला जास्त सोपं वाटतं की एखादा किस्सा पटकन सांगणं सोपं वाटतं? नाही किस्सा सांगणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. पाककृती काय प्रत्येकाचं आपलं आपलं एक जजमेंट आहे. स्वयंपाक करण्याची प्रत्येकाची आपली आपली एक पद्धत विजन आणि प्रमाण आहे. ते दुसऱ्याने सांगितलं की ते गाडी चालवण्यासारखं आहे. अरे थांब आपण असं करतो ना गाडी चालवणाऱ्याला आपण थांब म्हणतो पण त्याचं जजमेंट त्याच्याजवळ असतं. त्याच्यामुळे किस्सा सांगणं एक वेळ सोपं आहे. कोणाला स्वयंपाक शिकवणं सोपं नाही. लास्ट क्वेश्चन लास्ट बट नॉट लिस्ट खवय्याच्या निमित्ताने तुला असा एखादा पदार्थ कळला का की ज्याच्याबद्दल तुला आधी माहितीच नव्हतं आणि इथे शो चालू झाल्यानंतर तुला त्या पदार्थाबद्दल कळलं आणि तो खूप टेस्टी तुला खूपच आवडला? असा पदार्थ खर तर मी ती खापरावरची पुरणपोळी आहे ना ती मोठी असते ती मी ऐकली होती. कधी माझ्या समोर घडताना पाहिली नव्हती खाल्ली नव्हती. एकदा एक बाई खानदेशातून ते अख्खं खापर घेऊन आल्या आणि त्यांनी ती अख्खी पुरणपोळी केली. ती बघताना असं वाटलं यार दैदिप्यमान आहे काहीतरी आणि ती मी खाल्ली सुद्धा ताजी. तर ती कमाल होती. क्या बात आहे. खूप मस्त वाटलं मला. वेळात वेळ काढून तू गप्पा मारल्यास. खूप टाईट शेड्यूल आहे खरं तर पण तरी सुद्धा तू गप्पा मारल्यास. खूप मस्त वाटलं. आणि जाता जाता तू आहेस म्हटल्यावर मला असं वाटतं की प्लीज 2 ओळी एक छान कविता होऊन गेल्या खाण्यावरच तर मला आवडेल. माझी वाढलेलं पान नावाची कविता आहे. मला प्रचंड आवडते. त्याच्या 4 ओळी ऐकवतो की धावपळीत जेवण्यापेक्षा मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही. चवीने खाणं सुद्धा काही खायचं काम नाही. सर्वप्रथम त्या वाढलेल्या पानाकडे डोळे भरून बघावं, वदनी कवल म्हणावं आणि यज्ञ कर्माला लागावं. पोटभर जेवावं. थँक्यू सो मच. आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.